डिअर फ्रेंड्स, एक गोष्ट आपण मान्य केलीच पाहिजे की कपल्सला सेक्स लाईफ बद्दल लोकांमध्ये उत्सुकता खूप असते. अनेक जण एकमेकांना लपून छपून प्रश्न विचारतात, गुगल सर्च करतात किंवा कुठल्या तरी चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवतात. एका कपलने महिन्यात किती वेळा सेक्स करायला हवं हे कसं ठरवायचं हे फक्त इच्छेवर असतं की यासाठी काही वैज्ञानिक गाईडलाईन्सही असतात. आज आपण हे अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. डॉक्टर म्हणतात एका कपलने महिन्यात नेमक्या किती वेळा सेक्स करावं हे कुठेही ठरलेलं नसतं, पण जागतिक संशोधन आणि भारतातील क्लिनिकल ऑब्झर्वेशन सांगतात की आरोग्यदायी कपल्स महिन्यात साधारण 4 ते 10 वेळा म्हणजेच आठवड्यात 1 ते 2 वेळा इंटिमसी ठेवतात. 20 ते 35 वर्ष वयोगटातील कपल्स मध्ये सेक्स फ्रिक्वेन्सी जास्त आढळते, महिन्यात 6 ते 10 वेळा, कारण या वयात ऊर्जा जास्त असते, त्यामुळे इंटिमसी ही नैसर्गिकरित्या जास्त असते. 35 ते 50 वयोगटात येताना सेक्स फ्रिक्वेन्सी नैसर्गिकरित्या 4 ते 6 वेळा प्रति महिन्यात इतकी होऊन जाते. यामागे नात्यातील समस्या नसतात, तर जीवनातील वाढणाऱ्या जबाबदाऱ्या, कामाचं प्रेशर, मूल, घर, रुटीन या सगळ्याचा मनावर, शरीरावर परिणाम होतो. किंवा जास्त सेक्स म्हणजे नातं चांगलं की वाईट असं अजिबात नाही. डॉक्टरांच्या मते नात्यातील गुणवत्ता सेक्स फ्रिक्वेन्सीवर ठरू शकत नाही. कोणी महिन्यात 4 वेळा करतं किंवा खूप जास्त आनंदी असतं, तर कोणी महिन्यात 10 वेळा करतं, म्हणून इमोशनली डिस्कनेक्ट असतो. सेक्स म्हणजे आकडेवारी नाही, सेक्स म्हणजे कनेक्शन असतं. सर्वात योग्य फ्रिक्वेन्सी तीच जी दोघांच्या कम्फर्टेबल, आनंददायी आणि नॅचरल वाटेल. सेक्स हा परफॉर्मन्स नाही, पार्टनरशिप आहे, जिथे दोघांनी एकमेकांचं ऐकायचं असतं, समजून घ्यायचं असतं आणि प्रेमाने जवळ घ्यायचं असतं.